प्रशासनामध्ये सेवा करणारा हा एक घटक आज बेदखल आहे. गेली 40 वर्ष, गेली 10 वर्ष, कोणी 20 वर्ष या ठिकाणी काम करत आहे, परंतु त्यांना अद्यापही सेवेत सामावून घेतलेलं नाही. आताची जी गृहमंत्री अच्छा, त्यांनी असं काही केलेलं असं नाही, त्यांनीही केले, पण त्याची अजून अंमलबजावणी झाली नाही. न्यायासाठी त्यांनी लढा उभा केलाय. असे राज्यात तिथे 2 ते 2,500 कर्मचारी पोलीस स्टेशन मध्ये काम करणारे महाराष्ट्र राज्यात. खेदजनक बाब म्हणायला काय हरकत नाही, कारण मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांचाच विभाग आज मात्र बेदखल झालाय. मला या त्याचं उत्तर आलेलं नाही. पोलीस अधीक्षक यांच्यावर मुंबई मॅट मध्ये केस मी दाखल केले आहे. जर यांनी 15 दिवसात या कारवाई नाही केली या महिन्यात, तर आम्ही मंत्रालयावर आता मोर्चा करणार राज्य. नमस्कार, टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. गेली 40 वर्ष प्रशासनामध्ये सेवा करणारा हा एक घटक आज बेदखल आहे. प्रशासनामध्ये अहोरात्र काम करतो, तुटपुंज्या पगारावरती तो मेहनत करतो, परंतु त्याला बेदखल केलं जाते. गेली 40 वर्ष हा वर्ग आपल्या सेवेला कायमस्वरूपी करावं प्रशासनानं यासाठी झटतोय, परंतु अद्यापही त्यांना न्याय मिळालेला नाही. आणि आता या न्यायासाठी त्यांनी लढा उभा केलाय. संघटनेच्या माध्यमातून त्यांनी प्रशासनापर्यंत निवेदन दिलीत. हिवाळी अधिवेशनामध्ये देखील या संदर्भात आमदारांनी आवाज उठवला होता. ही जी त्यांची हाक आहे, टीव्ही नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत यांची हाक पोचावी आणि त्यांना न्याय द्यावा, यासाठी या विशेष कार्यक्रमातून आम्ही जो प्रश्न आहे तो लोकांच्या समोर आणतोय आणि राज्य शासनाच्या निदर्शनास आणतोय. आपल्या सोबत कोल्हापूर जिल्हा पोलीस अंशकालीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय माने आणि उपाध्यक्ष अजित लोहार हे 2 या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमचं टीव्ही नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून स्वागत आहे. गेली 40 वर्ष तुम्ही अंशकालीन कर्मचारी म्हणून काम करता, कंत्राटी म्हणून काम करता. माझा अध्यक्षांना प्रश्न आहे की तुम्ही 40 वर्ष या सगळ्या तुमच्या सेवेसाठी तुम्ही कायमस्वरूपी करून घेण्यासाठी तुम्ही धडपडत आहात. नेमकं याचं घोडं अडलंय कुठं आणि तुम्हाला नेमकं काय अपेक्षित आहे राज्य शासनाकडून? गेली मी अनेक वर्षे 40 वर्षे झालं महामार्ग पोलीस केंद्र येथे काम करत आहे. मी अनेकदा पोलीस अधीक्षक मंत्रालय यांना पत्र केलेलं आहे. मी आतापर्यंत 40 वर्ष 1,000 अर्ज दिले. 1,000 त्याच्यामध्ये एकही अर्जाचं उत्तर आलेलं नाही. मध्ये मी 2022 साली अप्पर पोलीस महासंचालक यांना भेटलो असता त्यांनी कायदेशीर कायमस्वरूपी करण्याचे कोल्हापूर एसपीना आदेश दिले, परंतु त्यांनी वयाची अट व तुमचे वयाचे कारण सांगून कोणताही JR नाही असं सांगून आपण ते बी अर्ज आपला फेटाळून लावलेला आहे. त्यामुळे मी कोल्हापूर पोलीस अधीक्षक यांच्यावर मुंबई मॅट मध्ये केस मी दाखल केले आहे माझ्या न्यायासाठी व इतर लोकांच्या न्यायासाठी. मला एक प्रश्न करायचा आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अंशकालीन कर्मचारी नेमके किती आहेत आणि त्यासाठी तुम्ही आज न्यायालयात धाव घेतलेली आहे तुमच्या व्यक्तिगत प्रश्नावर. आता संघटनेच्या माध्यमातून देखील तो प्रश्न पुढे जाईल, परंतु कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशी किती संख्या आहे अंशकालीन कर्मचाऱ्यांची? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या आता 152 पोलीस कर्मचारी आहेत अंशकालीन. अच्छा, मला उपाध्यक्ष अजित लोहारांच्याकडे जायचंय की तुम्ही पोलीस खात्यामध्ये काम करताय, अंशकालीन कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करताय, पूर्ण वेळ काम करताय, अगदी तुम्ही झुकून त्या ठिकाणी दिलेले. तुम्ही उपाध्यक्ष म्हणून संघटनेचं नेतृत्व करताय. तुम्ही सध्या कोल्हापूर पोलीस दलामध्ये काम करत असताना तुमचा हा प्रवास किती वर्षाचा आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही या सेवेमध्ये कायमस्वरूपी करून घेण्यासाठी तुमची धडपड सुरू आहे? सर, 2009 पासून मी डिवाइस ऑफिसर मी कामाला आहे. बरीच आता मी पण संघटनेपासून आता हे 10 वर्षापासून मी प्रयत्न करतोय, पण आतापर्यंत मी पण 2014ला त्यानंतर 2016ला मी प्रस्ताव दिला होता. मलाही अद्याप त्याचं उत्तर आलेलं नाही. अच्छा, मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की अंशकालीन कर्मचारी हे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आहेत, प्रत्येक विभागात आहेत, तर अशा पद्धतीचं पोलीस खातं सोडलं तर मग इतर खात्यामध्ये अंशकालीन कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेमध्ये सामावून घेतले असं काही निदर्शनास आलंय तुमच्या? आले की बर,
आरोग्य खात्यात केल्या आहेत, MSCB मध्ये केल्या आहेत, अंगणवाडी केल्या, इतर खात्यामध्ये आता सध्या परवा केल्या आहेत. कुठं कोल्हापूरमध्ये झालं? कोल्हापूरमध्ये झालेलं आहे. बर. कोल्हापूरमध्ये जास्त झालेलं आहे. पण पोलीस खात्यामध्ये अदर जिल्ह्यामध्ये सातारा असेल, सांगली, पुणे यामध्ये कुठं काय असा विषय झालेला आहे का? यामध्ये अजून विषय झालेला नाही. जस्ट आता आपले गृहमंत्री आहेत, त्यांनी आता हे प्रथमच विषय घेतला एवढ्या वर्षात. बर. त्यामुळे त्यांनी ते मार्गी लावणारे 100% खात्री आहे म्हणे. तर हे आपला मुख्यमंत्री पत्र हे विषय गेलेला नाही. बर. जास्तीत जास्त त्यांच्या पत्र आपल्या माध्यमातून हे विषय चालवून सर्व राज्यातील, आपल्या जिल्ह्यातीलच नाहीत, असे राज्यात 2,000 ते 2,500 कर्मचारी पोलीस स्टेशन मध्ये काम करणारे महाराष्ट्र राज्यात. बर बर. हे सगळ्यांचा म्हणजे त्यांना टाइम करावं, इतर खात्यातले केलं तसे. नेमका अंशकालीन कर्मचाऱ्यांचं जे दुखणं आहे ते नेमकं काय आहे? तर कोल्हापूर असेल किंवा ऑल राज्यामध्ये असेल, ज्या विविध खात्यामध्ये अंशकालीन कर्मचारी काम करतायत, पोलीस खातं गृह दल सोडलं तर इतर खात्यामध्ये जे अंशकालीन कर्मचारी आहेत त्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेतलेला आहे. परंतु आपल्या या महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांचाच विभाग आज मात्र बेदखल झालाय. हे अतिशय खेदजनक बाब म्हणायला काय हरकत नाही, कारण अहोरात्र काम. आज एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये गेलो आपण, जर याचंच उदाहरण घेतलं तर जिल्ह्यातल्या पोलीस खात्यामध्ये किंवा महाराष्ट्रातल्या जे पोलीस खातं कार्यालय जे आहेत, पोलीस ठाणे आहेत, DYSP ऑफिस असतील, पोलीस अधीक्षक कार्यालय असतील किंवा आयजींचं विशेष महानिरीक्षक कार्यालय असेल, तर ही जी कार्यालयाचा परिसर असेल किंवा कार्यालय जो चकाचक अगदी सर्व अगदी जिथल्या तिथं जे काही साफसफाई जी काही दिसते ते हे कर्मचारी करत असतात. या कर्मचाऱ्यांच्यामुळे या कार्यालयांना एक वेगळं रूप प्राप्त झालेलं आहे. आणि असं असताना गेली 40 वर्ष, गेली 10 वर्ष, कोणी 20 वर्ष या ठिकाणी काम करत आहे, परंतु त्यांना अद्यापही सेवेत सामावून घेतलेलं नाही. यांची कळकळीची मागणी आहे की गेली 40 वर्ष आम्ही धडपडतोय आमच्या हक्कासाठी, तर आम्हाला कुठेतरी न्याय द्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं गृह खातं आहे, तर गृह खात्यामध्ये जे अंशकालीन कर्मचारी आहेत, कंत्राटी कर्मचारी आहेत, त्यांना अद्यापही सामावून घेतलेलं नाही. आम्हाला सामावून न घेण्यामागचं नेमकं कारण काय आहे हे देखील आम्हाला तुमच्याकडून स्पष्ट झालेलं नाही. परंतु महाराष्ट्रातील 2,000 ते 2,500 अंशकालीन कर्मचारी हे गृह खात्याच्या पोलीस विभागामध्ये काम करतायत, यांना सामावून घ्या. आज 2026 उजाडलंय. हा गेली 40 वर्षाचा प्रश्न 2026 मध्ये मार्गी लागावा अशी कळकळीची विनंती या अंशकालीन कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून शासनाला त्यांनी जाग आणण्याचं काम केलंय. माझा उपाध्यक्ष अजित लोहार यांना प्रश्न असा आहे की तुम्ही आता नेमकं तुमची जी पुढची जी रणनीती असणार आहे ती कशी असणार आहे? कारण आता नुकतंच नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन झालं, त्या ठिकाणी देखील आमदारांनी प्रश्न मांडला की महाराष्ट्रामध्ये राज्यात एवढे अंशकालीन कर्मचारी आहेत, त्यांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावं. आता हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडला, पण पुढे तिची अंमलबजावणी झालेली नाही. अंमलबजावणी होण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून तुम्ही काय करणार आहात? आता आम्हाला त्यांनी 15 तारखेनंतर, आता सध्या महापालिकेच्या निवडणुका चालू असल्याने आम्हाला आमच्यावरती आणखीन एक आमचे अध्यक्ष आहेत, आपले कोल्हापूर पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष दुबारी साहेबांनी आम्हाला सांगितले की तुम्ही 17-18 तारखेनंतर मुंबईला या, आपण मुख्यमंत्र्यांना भेटू, आपण हा प्रश्न आपला मार्गी लावूया, असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं. आणि योगेश कदम साहेबांनी सुद्धा आम्हाला यात बऱ्यापैकी मदत केलेली आहे. जे आताचे जे गृहमंत्री अच्छा, त्यांनी असं काही केलेलं असं नाही, त्यांनीही केले, पण त्यांनाही आम्हाला इतर लोकांना त्यांनी आदेश दिलाय, पण त्याची अजून अंमलबजावणी झालेली नाही. कारण त्या लोकांची प्रत्येक जिल्ह्याची माहिती घेऊन ती माहिती आपल्याला एकत्रित करून ते बाकीच्या राज्याला ते इतर जिल्ह्यांना ते कळवायचं आहे. त्यामुळे अजून तरी माहिती काय इतर म्हणजे 10 इथलं आहेत, बाकीची माहिती अजून काही आली आहे, काही लोकांची आलेली नाही. कारण काही बंदोबस्त चालू आहेत आता निवडणुकीचे, नगरपालिकेचे, त्यामुळे त्यांनाही काही अद्यावत करता आलेलं नाही. त्यामुळे योगेश म्हणजे कदम साहेबांनी आम्हाला शब्द दिलाय की तुमचा पूर्ण आम्ही सगळं तुम्हाला सामावून घेऊ, तुम्हाला सरकारी सेवेत कायम करतो म्हणून त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. अच्छा, महाराष्ट्राचे जे गृहराज्यमंत्री आहेत योगेश कदम साहेब, त्यांनी तुम्हाला तशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे. आणि महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत राहुल दुबाले, ते गृह खात्याच्या समन्वय समितीवरती सदस्य आहेत. त्यांच्यापर्यंत पण तुम्ही पोहोचलेला आहात आणि ते तुम्हाला मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवून तुमचा मार्ग त्या ठिकाणी सुकर करतील. यामध्ये अशी पण या संघटनेची विनंती दिसते की कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर
यांनी आरोग्य खात्यातल्या अंशकालीन कर्मचाऱ्यांना सेवेत केलं. पालकमंत्री म्हणून कोल्हापूरच्या जो काही 120 किंवा 150 लोक जे आहेत तुमचे इथं अंशकालीन कर्मचारी, त्यांचा मुद्दा तुम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत न्यावा आणि आम्हाला सेवेत समाविष्ट करून घ्यावं, अशी देखील या कोल्हापूर जिल्हा अंशकालीन कर्मचारी संघटनेची मागणी या निमित्तानं पुढे येते. खरोखरच हा उपेक्षित घटक आज अध्यक्ष जर बघितलं तर त्यांची सेवा 40 वर्ष झाली, आता रिटायरमेंटच्या मार्गावरती आहेत. किती महिने झाले आता रिटायर होण्यासाठी? किती वर्ष आहेत काय? आता अजून 4 वर्षे. 4 वर्ष म्हणजे रिटायर व्हायला 4 वर्ष आहेत, पण 40 वर्ष यांचा प्रवास आहे. ते या अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी धडपडतायत की त्यांना कायम सेवेत करून घ्या. आता हा आवाज शासनापर्यंत पोहोचावा यासाठी तुम्ही संघटना स्थापन केली. संघटनेच्या माध्यमातून हे समोर येत आहेत. महाराष्ट्रातील पोलीस खात्यामध्ये काम करणाऱ्या 2 ते 2.5 हजार अंशकालीन कर्मचाऱ्यांचा हा प्रश्न प्रलंबित आहे. कोल्हापूर मधल्या कर्मचाऱ्यांचा हा प्रश्न प्रलंबित आहे. तर या दृष्टिकोनातून तो प्रश्न मार्गी लागावा यासाठी अंशकालीन कर्मचारी संघटना कोल्हापूर जिल्हा ही अविरतपणे प्रयत्न करत आहे. शासन असेल किंवा जिल्हाधिकाऱ्यांपासून, जिल्हा पोलीस प्रमुखांपासून, त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते राज्य मंत्रिमंडळापर्यंत त्यांनी निवेदन दिलेले आहेत. नुसतंच कागदी घोडे नाचवण्यात काहीच अर्थ नाही. या कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे आणि तो मार्गी लागावा, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यांच्या अपेक्षा खूप आहेत. कारण आमचा हा जो विभाग आहे, जे आमचं डिपार्टमेंट आहे, त्याचे गृहमंत्री स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. त्यामुळं आमच्या आशा पल्लवित आहेत की आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला या सेवेत जे अंशकालीन कर्मचारी आहेत त्यांना कायमस्वरूपी करून घेतील, तसा GR ह्या वर्षामध्ये काढतील अशी आशा त्यांना आहे. जाता जाता मला तुम्हा दोघांना पण विचारायचं आहे की आता सध्याच जे महापालिका निवडणूक चालू आहे, निवडणुका झाल्यानंतर एकंदरीत वातावरण सगळ्या पद्धतीने चांगलं होईल. तुम्ही शासनाला काय सांगू शकाल? आता हे नगरपालिकेचे इलेक्शन येतो 15 दिवसात सफल, 15-16 तारखेला. त्यांच्यानंतर आपले फडणवीस साहेब 20-25 तारखेनंतर आपला काय तर तारीख नाही तर आश्वासन काय तर देतील मीटिंग घेऊन. जर यांनी 15 दिवसात या कारवाई नाही केली ह्या महिन्यात, तर आम्ही मंत्रालयावर आता मोर्चा करणार राज्यव्यापी. अच्छा, राज्याचा सर्व कामगारांचा. अच्छा. आणि जसं GR येत आहे 1975चा, सातारा पोलीस अधीक्षक यांनी 2020 साली अंशकालीन कर्मचाऱ्यांना 3 वर्षे सेवा पूर्ण झाला म्हणून त्यांनी टाइम केलेला आहे. ही 18 लोक टाइम केलेले आहेत. मग इतर जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकाने आपले जे लोक आहेत त्यांना हे कायम करावं त्या आदेशाप्रमाणे, अशी आमची मागणी आहे. म्हणजे आता यांचे जिल्हाध्यक्ष ज्यांनी हा विषय समोर आणलेला आहे त्याच्यामध्ये असा विषय आहे की संजय माने जे जिल्हाध्यक्ष आहेत अंशकालीन कर्मचारी संघटनेचे, साताऱ्यामध्ये 8 ते 9 अंशकालीन कर्मचारी आहेत जे पोलीस खात्यामध्ये आहेत, त्यांना कायमस्वरूपी करण्यात आले. मग इतर जिल्ह्यातल्यांना जी काही मागणी शासन दरबारी आलेली आहे त्यांचं काय, त्यांचे प्रश्न प्रलंबित का आहेत? साताऱ्यामध्ये जर कर्मचारी कायमस्वरूपी त्यांना आदेश दिला जात असेल तर मग कोल्हापूर असेल, बाकी सांगली, इतर नागपूर, पुणा, सोलापूर जे जिल्ह्यातले आहेत त्या इतर जिल्ह्यातल्या कर्मचाऱ्यांना देखील समाविष्ट करून घ्या. जर साताऱ्यामध्ये GR होत असेल तर कोल्हापूर मधल्या सुद्धा अंशकालीन कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत करून घ्या. जर का शासनानं या 2026 मध्ये आमची मागणी मान्य नाही केली तर आम्ही मंत्रालयावरती राज्यव्यापी मोर्चा काढणार असा इशारा या निमित्तानं जिल्हाध्यक्ष संजय माने यांनी दिलेला आहे. अजित लोहार पण आपल्या सोबत आहेत. अजित लोहार सर, तुम्ही जाता जाता काय शासनाला विनंती कराल? की तत्काळ सर्व राज्यातले जे सफाई कर्मचारी जे आहेत त्या लोकांचा विचार करून त्यांना खरोखर या आपल्या याच्यात शासनाच्या सेवेत सामावून घ्यावं. अच्छा. अनेक वर्ष हा प्रश्न प्रलंबित आहे, तो 2026 मध्ये मार्गी लागावा अशी कोल्हापूर जिल्हा अंशकालीन कर्मचारी संघटनेची मागणी आहे. आपला प्रश्न, आपण जनतेचे प्रश्न सोडवतो आणि आपलाच प्रश्न शासन दरबारी प्रलंबित राहतो. कारण पोलीस खात्यामध्ये सफाई कामगार म्हणून काम करणारा हा वर्ग यांचा प्रश्न मात्र तसाच आहे आणि तो प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गी लागावा अशी यांची मागणी आहे. तुम्ही दोघंही TV नेक्स्ट मराठीच्या फ्रेमवरती आलात त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. धन्यवाद.